जो महाराष्ट्र के नुकसान को कभी दोबारा भर के नहीं निकलने वाला है। एक विजन रखने वाला नेता था और आम जनता के हित के लिए, काम के लिए हमेशा तत्पर रहने वाला और शिस्तप्रिय नेता करके उनका नाम था। और डेवलपमेंट के लिए खुद एक ऐसा एग्रेशन रखने वाला नेता मैंने देखा ही नहीं। मेरा पिछले 25 साल से मैं उनके साथ में काम करता हूँ। राज्य मंत्री करके, स्टेट मिनिस्टर, कैबिनेट मिनिस्टर करके मैंने उनके साथ में काम किया है। पर एक जुझारू और आम जनता के लिए जो काम होना है तो होना है, नहीं करना है तो नहीं करना है, ऐसे स्पष्ट। आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा मुंबईतून निघालेला आहे। बारामतीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज पोहोचतील। अमित शहा येणार आहेत। भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन येतील। काम के लिए सदैव तत्पर रहने वाले लीडर को, नेता को हमने गंवाया है। महाराष्ट्र का बहुत बड़ा नुकसान हुआ है। ये नुकसान कभी भर के नहीं निकलने वाला है। कौन सी यादें हैं जो आपको अभी आगे लाइफ टाइम उनकी हमेशा याद रहने वाली? ये देखो, मैंने उनके साथ में तो स्टेट मिनिस्टर का काम किया। वो कैबिनेट मिनिस्टर थे, मैं स्टेट मिनिस्टर था 2-3 डिपार्टमेंट का। और तब से आज 25 साल उनके साथ में हमने साथ मिलकर काम किया है। उनकी एक खासियत थी कि समय हुआ, काम हुआ तो 1 मिनट भी अपने सामने बिठा दे नहीं थे। फालतू की बातें नहीं होना चाहिए। जब मैं बैठा था तो काम हो गया, चाहे मिनिस्टर में हूं तो आप जरा कुर्सी खाली करो, दूसरे के लिए दो। मुंह पे कोई बुराई ये नहीं, पर बहुत सारी यादें ऐसे कि हम लोग जब हम लोग कभी दौरे पर जाते थे तो दौरे पर जाते वक्त उनकी जो बात करने का ढंग था, काम करने का ढंग था, वो आम जनता की और लोगों के प्रति। देखो कैसा है कि कुछ लीडर ऐसे होते हैं जो केवल टाइम पास करते हैं, समय बिताते हैं। ये समय बिताते नहीं थे, समय का उपयोग करके जनता के लिए काम करना, ये उनका एक अच्छा स्वभाव था। और मैं तो ये सोचता हूं कि इतने सालों से उन्होंने महाराष्ट्र के, आज जो महाराष्ट्र की प्रगति में उनका बहुत बड़ा योगदान है, बहुत बड़ा हिस्सा है। पण वेळेचं नुकसान झालंय, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे, ते आता भरून निघणं शक्य नाही। तर काय पुढील पॉलिटिशियन जे असतील त्यांच्यासाठी काय तुमचं सांगणं आहे? कारण वेळेला पण महत्त्व दिलं पाहिजे किंवा असे हादसे घडतात बराच। नाही, हे हादसे खरं म्हणजे टाळले पाहिजे। खरं तर फार आपण कधी कल्पनाच करू शकत नाही की असं कधी झालेलं आहे, झाले आहेत। आताही वाटतं की अजितदादा आता आहेतच, कोणा विश्वास बसणार नाही। पण अशा प्रकारचे हादसे ज्यावेळेस होतात व्हीव्हीआयच्या संदर्भात, कुठेतरी निग्लिजन्सी होते, काय होतं। आणि यामध्ये आता अलीकडे झालेले या 2 दशकातील सगळ्या हादस्याचा विचार केला तर आपण असं झालं, आता आपण कोणावर काय बोलायची गरज नाही, पण कसं टाळता येईल या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे। त्याही पलीकडे जाऊन बघा, पुढचे 10 वर्ष जे दादांच्या रूपानं महाराष्ट्राला विकसित करण्याची जी भूमिका होती ती आता थांबलेली आहे। किती वर्ष मागे गेलं? महाराष्ट्र मागेच गेला आहे। महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं आहे। अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्रात आपण एक हिराच गमावला आहे। राजकारणात हिरे कमी असतात, पण हा हिराच होता राजकारणातला। आणि ही भरून न निघणारीच हानी आहे, प्रचंड मोठी हानी आहे। तुम्ही पण काम केले त्यांच्याबरोबर, विरोधी पक्षनेते होते, दादाही विरोधी पक्षनेते होते। त्यावेळेच्या काही आठवणी असतील ना, दादांचा परखड स्वभाव किंवा दादांनी काही कामं केलेली असतील? दादांनी ज्यावेळेस माझ्या भागातला गोसीखुर्द प्रकल्प होता, मोठा प्रकल्प होता, म्हणजे जवळपास 38 TMC पाणी साठवणारा प्रकल्प होता, थांबलेला रखडलेला प्रकल्प होता। मी ज्यावेळेस राज्यमंत्री झालो त्यांच्या खात्याचा आणि आम्ही दोघांनी तो प्रकल्प पुढे न्यायचं ठरवलं, त्यावेळेस स्मरणातील गोष्ट म्हणजे अशी की हा प्रकल्प मी करणार म्हणजे करणार। आणि तू मला ज्यावेळेस केंद्राकडे आम्ही गेलो, मनमोहन सिंग साहेब त्यावेळेस पंतप्रधान होते आणि मॅडमला मी भेटून आलो, त्यावेळेस त्या प्रकल्पासाठी सातत्यानं पाठपुरावा करत असताना विदर्भामध्ये या 3-4 जिल्ह्याला हा प्रकल्प म्हणजे तुमची गरीब, तुमचं दारिद्र्य दूर करेल आणि यासाठी हा प्रकल्प मी कोणत्या हालतीत पूर्ण करून घेईल, या जिद्दीनं ते कामाला लागले। आणि तो प्रकल्प आज जे पूर्णत्वास आलाय त्यामध्ये मोठा वाटा हा अजितदादांचा आहे। आणि ती आठवण ज्यावेळेस आमच्या प्रवासातली
की म्हणजे एखादं काम हाती घेतलं आणि ते होत असेल तर ते काम करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल असं म्हणून मला हिंमत देऊन त्या प्रकल्पाच्या मागे लागले आणि आम्ही दोघांनी म्हणून तो प्रकल्प पूर्ण केला. राजकारणाच्या पलीकडे नाही, राजकारणाच्या पलीकडचे दादा असं होते की बघा, तुम्ही जर प्रवासात सोबत असाल ना तर दादासारखा दिलदार माणूसच नाही, दिलदार दोस्तच नाही, दिलदार व्यक्तिमत्वच नाही. पण त्यांना कामाच्या वेळेस मात्र काम म्हणजे काम, त्यापेक्षा दुसरं नाही. कामात आराम नको, काम म्हणजे काम, त्यात नको आराम, ही दादांची भूमिका होती. अशा वेळेस फार हळव्या मनाचा माणूस होता, बोलताना वागताना वैयक्तिक बोलताना कधी रागावलेलं मी पाहिलं नाही. पण कामाच्या वेळेस कुठे काही कुचराई झाली तर मात्र त्याचा रुद्रावतार तो पण सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. खूप आठवणी आहेत यार, हे भरून न निघणारी हानीच आहे महाराष्ट्राची. अपने विरोधकों के साथ अच्छे संबंध रखने वाले काफी कम अपने विरोधकों के साथ भी अच्छे संबंध रखने वाले काफी कम नहीं, वो कभी ये नहीं सोचते थे, विरोधी सोचना ही नहीं था. उनकी एक बात मैं बताता हूँ कि जो भी आया है उनका काम करना, चाहे अपोजिशन हो या रूलिंग पार्टी का हो, उनमें भेदभाव कभी उन्होंने देखा ही नहीं. हर कोई, जब कोई एमएलए जाता है तो उसके कॉन्स्टिट्यूंसी का काम हो तो वो सोचते कि ये एमएलए का काम नहीं, वहां के कॉन्स्टिट्यूंसी का काम है, जनता का काम है, यही सोचकर उन्होंने काम किया. तो ऐसे नेता बहुत कम होते हैं, मुंह देखकर चेहरा देखकर काम करने वाले होते हैं, पर ये चेहरे की तरफ नहीं देखते थे, ये कागज की तरफ देखकर काम करते थे. ऐसे नेता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार बोलत होते.